झाली आहे। एका बाजूला सचिन आणि त्याला साथ देतोय तो म्हणजे राज, अशी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। पाहुयात 4 षटकांची लढत, 4 षटकांमध्ये कितपर्यंत धावसंख्या उभारल्या जातील त्या म्हणजे जाकमाता परुलपाडा संघाच्या माध्यमातून। तर गोलंदाजच्या मार्कवरती जरूर गोलंदाज परेश पाहायला मिळतील। पाहुयात परेशांच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळी केली जाईल। स्ट्राइक एंड वरती फलंदाज जरूर सचिन पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्राइक एंड वरती राज हा फलंदाज जरूर तुम्हाला पाहायला मिळेल। चार षटकांची लढत मैदानावरती पाहायला मिळेल। एका बाजूला परुलपाडा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला आवाज, असा दोन संघ दरम्यान चालू असलेली लढत जरूर मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते आहे। आणि त्या लढतीमध्ये गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज जरूर परेश पाहायला मिळेल आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज सचिन पाहायला मिळतील। 4 षटकांची लढत पाहुयात 4 षटकांमध्ये कितपर्यंत धावसंख्या उभारल्या जातील। पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, गेम होईल ऑन। पंचांचा ग्रीन सिग्नल, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल परेश। यावेळी इथे मात्र जरूर धीमा गतीने टाकलेला चेंडू पाहायला मिळाला गेला। चेंडू क्रमांक मैदानावरती 3 देखील संपुष्टात आलाय। पाहुयात 3 चेंडूंमध्ये अद्याप कितपर्यंत धावसंख्या उभारल्या जातील। 3 चेंडूंवरती एखादा मोठा फटका आला तर जरूर या षटकामध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळेल, ती म्हणजे जाकमाता परुल संघाच्या माध्यमातून। यावेळीचा स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला, त्याच्यावरती आक्रमण आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळी धक्का क्रमांक पहिला मैदानातून बाहेर होईल। राज बॅक टू दी डगआउट। मात्र 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपुष्टात आलाय। धाव फलकावरती धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 ही जरूर तुम्हाला पाहायला मिळते आहे। आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती जरूर बंटी हे तुम्हाला पाहायला मिळतील। आता मात्र शेवटचे 2 चेंडू पाहुयात। 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटका पाहायला मिळेल की इथे मात्र सुंदर गोलंदाजीचा नमुना जरूर गोलंदाज परेश यांच्या माध्यमातून केला जाईल। पाहुयात 5वा चेंडू घेऊन गोलंदाज परेश सज्ज होतील। यावेळीचा चेंडू जरूर आडव्या बॅटनं चेंडूला खेळून काढला, एक धाव कंप्लीट झाली आहे। दुसरीचा प्रयत्न यावेळेस कोणत्या प्रकारे होत नाहीये आणि इथे मात्र चेंडू क्रमांक 5 देखील संपुष्टात आलाय आणि धाव फटलावरती धावसंख्या ही आता मात्र 4 जरूर तुम्हाला पाहायला मिळते आहे। आता मात्र शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील पहिल्या षटक प्रगती पथावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय। शेवटचा चेंडू या षटकातील पाहुयात शेवटच्या चेंडूवरती काय घडतोय, काय बिघडतो, येईल एखादा मोठा फटका की एकेरी दुहेरी धावसंख्या। यावेळेस इथे मात्र सन्मानपूर्वक चेंडूला जरूर इथे मात्र सचिन यांच्या माध्यमातून खेळून काढला गेलाय आणि इथे मात्र षटक क्रमांक पहिला मैदानावरती संपुष्टात आलाय आणि धाव फटलावरती धावसंख्या ही जरूर तुम्हाला 5 ही पाहायला मिळते आहे। षटक क्रमांक इथे मात्र मैदानावरती पहिला आलाय संपुष्टात आणि धाव फलकावरती धावा 5 पाहायला मिळत आहेत। तत्पूर्वी जाऊयात छोट्याशा संगीताकडे। पहिला इथे मात्र संपुष्टात आलाय आणि धाव फलकावरती धावा या जरूर 5 पाहायला मिळत आहेत। आता मात्र दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला प्राचारित केलं गेलंय। शुभम हा जरूर पाहायला मिळेल पहिला चेंडू।
यावेळीचा पहिला चेंडू जरूर पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर गरकन बिरकी घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन मिसावला. स्लोवर वन चेंडू जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती एकेरी धाव, एकही धाव मिळत नाहीये आणि इथे मात्र चेंडू क्रमांक पहिला देखील संपुष्टात आलाय. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाज सज्ज झालाय. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती देखील आली एक धाव. एक धावसंख्या काय रोखू शकत नाहीयेत. आली एक धाव. एका धावेनं धावफलक पुढे सरसावेल तो म्हणजे 6 वरती. 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपुष्टात आलाय. पाहूया 4 चेंडूंवरती एका दोन मोठे फटके या षटकामध्ये पाहायला मिळतील का. जर का एका दोन मोठे फटके आले तर इथे मात्र जरूर धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा या 6 पाहायला तुम्हाला मिळतात. यावेळी साफ ट्रॅकर चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यावरती आक्रमण केलाय. सुंदर बॅकअप पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न यावेळीच केला गेलाय आणि गुड रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतात. आल्या 2 धावा. 2 धावेनं धावफलक पुढे जाईल तो म्हणजे 8 वरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू असतील. पाहूया 3 चेंडूंवरती एखादा मोठा फटका आला जाईल का. यावेळीचा लोवर फुलटॉस चेंडू. इथे मात्र क्रिकेट मधील लॉलीपॉप चेंडू जरूर याला म्हटलं जातं आणि त्या चेंडूवरती पुरेपूर फायदा घेता आला नाही आहे आणि इथे मात्र फलंदाज क्रमांक मैदानातून दुसरा होईल. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे मास्टर. इथे मात्र चेंडू क्रमांक मैदानावरती 4 देखील संपुष्टात आलाय. मैदानातून अद्यापही 2 फलंदाज जरूर तंबूत जाताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा 8 या जरूर पाहायला मिळतात. इथे मात्र फलंदाजाने आल्या मोठा फटका मारण्याचा निर्णय घेतला आणि यावेळेस इथे मात्र फलंदाज क्रमांक 3 मैदानातून होईल. बॅक टू डगआउट. आता मात्र 3 फलंदाज मैदानातून बाहेर होतील. आता मात्र 5 चेंडूंवरती 8 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल. पाहूयात या चेंडूवरती काय घडतोय. या चेंडूवरती ते मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येईल. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. या चेंडूवरती एक धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. इथे मात्र 8 ही धावसंख्या जरूर पाहायला गेल्यात ना तर त्या धावसंख्येवरती 2 गडी बाद होताना पाहायला मिळाले गेलेत आणि या चेंडूवरती आली एक धाव. एका धावेनं धावफलकावरती धावा. आता मात्र जरूर 9 या तुम्हाला पाहायला मिळतील. आता मात्र षटक क्रमांक 2 देखील संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावसंख्या 9 पाहायला मिळतात. 12 चेंडू मैदानावरती समाप्त झालेत आणि धावफलकावरती धावा या जरूर 9 पाहायला मिळतात. आता मात्र शेवटचे 12 चेंडू असतील. 12 चेंडूंवरती कितपर्यंत धावसंख्या उभ्या केल्या जातील. आता मात्र 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज अजय याला गेलाय. पाव्यात अजयच्या षटकामध्ये धावसंख्या कुठल्या जातील की इथे मात्र अजयचं षटक देखील कंजूस पाहायला मिळेल. इथे मात्र स्ट्राईक एंड वरती जो सलामीला आलाय फलंदाज तो सचिन जरूर पाहायला मिळतोय. यावेळी साफ ट्रॅकर चेंडू पाहायला मिळाला गेला. त्याच्यावरती आक्रमण जरूर केला गेलाय आणि सुंदर क्षेत्ररक्षण जरूर तिथे पाहायला मिळतोय आणि त्या चेंडूवरती धावसंख्या ही जरूर पाहायला मिळते. ती म्हणजे 1 चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये आणि त्या चेंडूवरती आली एकेरी धाव. एका धावेनं धावफलक जाईल पुढे तो म्हणजे दुहेरी अंकामध्ये धावफलकावरती धावा जोडल्या जातील. त्या म्हणजे 10. अजूनही या षटकातील 5 चेंडू असतील. 5 चेंडूंवरती पाव्यात कितपर्यंत धावसंख्या या उभारल्या जातील.
यावेळीचा सुंदर चेंडू पाहायला मिळाला गेला, ब्लॉकर लाईनचा चेंडू जरूर टाकला गेला त्याच्यावरती, ते मात्र खराबपैकी पाहायला मिळतोय आणि त्या फेकीचा फायदा घेतला गेलाय आणि त्याच्यावरती 2 धावसंख्या का रोखू शकत नाहीयेत. आल्या 2 धावा, 2 धावेने धावफलक पुढे जाईल, तो म्हणजे 12 वरती. अजून या षटकातील 4 चेंडू जरूर पाहायला मिळतील. पाहूया 4 चेंडूंवरती कितपर्यंत धावसंख्या या उभ्या केल्या जातील. यावेळेस आता मात्र फटका सजवलाय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक करत चेंडू जाईल सीमा पार. हा येईल इनिंग मधील पहिला षटकार. श्री सन्माननीय पुष्कराज म्हात्रे इथे आले आहेत. मी मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय आणि रक्षण राऊत यांचं देखील इथे स्वागत आहे. मी विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं आपण सन्माननीय मान्यवरांचं इथे स्वागत करायचं आहे. वर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपुष्टात आलाय आणि धावफटलावरती धावसंख्या या जरूर 18 पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडू असतील. पाहूया 3 चेंडूंवरती एखादा मोठा फटका सजवला जाईल का. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेला मारायचा प्रयत्न होता, लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळाला गेला आणि त्याच्यावरती आली एकेरी धाव. अवांत रूपानं धावफलक पुढे जाईल 19 वरती. अजूनही 3 चेंडू या षटकातील जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. पाहूया 3 चेंडूंवरती कितपर्यंत धावसंख्या या उभारल्या जातील. प्रथम फलंदाजी करताना जाकमाता परुलपाडा संघाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. एकेरी धावसंख्या कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न यावेळेस कोणत्याही प्रकारे केला जाणार नाहीये. इथे मात्र सलामीला आलाय फलंदाज सचिन याच्या बॅटमधून सुंदर मोठा फटका पाहायला मिळाला. तदनंतर आली एकेरी धाव. 4 चेंडू मैदानावरती संपुष्टात झालेत. धाव फलकावरती धावा या जरूर 20 जोडल्या गेल्यात. यावेळीचा चेंडू इथे मात्र जरूर पंच आमच्याकडे वळतील. येईल स्वेर चेंडूचा इशारा. या चेंडूवरती देखील एकेरी धावसंख्या अवांत रूपाने जोडली जाईल. धावफटलावरती धावा 21 पाहायला मिळतील. अजूनही षटकातील शेवटचे 2 चेंडू येणं बाकी असतील. पाहूया 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटका आला तरी ते मात्र जरूर बिग टोटल पाहायला मिळेल. ती म्हणजे जाकमाता परुलपाडा संघाच्या माध्यमातून 5वा चेंडू. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. 3रा स्वेर चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. याच्यावरती एकदा पुन्हा एकदा जोडली जाईल. अजूनही 2 चेंडू असतील. आता मात्र जर का 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटका आला ना तरी ते मात्र जरूर जाकमाता परुलपाडा संघ या मॅच मध्ये वर्चस्व जरूर दाखवेल. या चेंडूवरती देखील एक धाव आली आहे. 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपुष्टात आलाय. धाव फलकावरती धावा या 22 जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळते आहे. यावेळीचा चेंडू तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला गेला. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. आता मात्र निर्धाव चेंडू आलाय आणि या चेंडूवरती 5 चेंडूंचा खेळ मैदानावरती आलाय संपुष्टात आणि धाव फलकावरती धावा त्या मात्र स्थिरावल्या गेल्यात. त्या म्हणजे 22 वरती. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर इथे मात्र जरूर मोठी धावसंख्या ही या षटकामध्ये पाहायला मिळेल. यावेळेस जरूर बॅटची कडा घेतली होती आणि इथे मात्र चेंडू आलाय निर्धाव. आता मात्र षटक क्रमांक मैदानावरून 3 संपुष्टात आलाय आणि आता मात्र धाव फलकावरती धावा या 22 पाहायला जरूर तुम्हाला मिळतात. चेंडू मैदानावरती समाप्त झाले. धाव फलकावरती धावा 22 जोडल्या गेल्या. आता मात्र शेवटचा षटक अर्थातच हाणामारीचं षटक पाहायला मिळेल. त्या षटकासाठी आमंत्रित केलंय गोलंदाज प्रणय याला. पाव्यात प्रणय याचा षटक कशा प्रकारे हाताळला जाईल. शेवटचे चेंडू असतील 6 आणि या चेंडूंवरती कितपर्यंत धावसंख्या उभारल्या जातील. पाव्यात शेवटचं षटक. या षटकामध्ये जर का कमीत कमी 10 ते 15 धावसंख्या आल्या तरी इथे मात्र बिग टोटल परुलपाडा संघाच्या माध्यमातून उभारली जाईल. आणि इथे मात्र जर का बघायला गेला तर परुलपाडा संघाच्या माध्यमातून देखील सुंदर
त्यांच्याकडे देखील गोलंदाज जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. जर काही षटकामध्ये 10-15 धावसंख्या आल्या तरी ते मात्र बिग टोटल जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस पहिला चेंडू बॅटची कडा आणि इथे मात्र यष्टीरक्षक कोणतीही चूक करणार नाहीये. टिपला जाईल झेल आणि फलंदाज सचिन याचा समाप्त होईल खेळ. कमांड डीजे पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आहे. आता नवीन फलंदाज मैदानावरती. मनीष जरूर पाहायला मिळेल. मंगेश जरूर पाहायला मिळतील. सॉरी, इथे मात्र या चेंडूवरती देखील निर्धाव चेंडू वाला गेलाय. चेंडू क्रमांक 2 मैदानावरतून समाप्त झालाय. आता मात्र शेवटचे 4 चेंडू जरूर या इनिंग मधील पाहायला मिळतील. यावेळीचा चेंडू जरूर अपट्रॅकर पाहायला मिळायला गेला. त्याच्यावरती सुंदर क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती थोडीशी पैकी खराब पाहायला मिळते आणि त्याच्यावरती इथे मात्र पुरेपूर फायदा घेतला गेलाय आणि या चेंडूवरती मिळतील 3 धावसंख्या. 3 धावेने फलकावरती धावा जोडल्या जातील. त्या म्हणजे 25. आता मात्र 3 चेंडू असतील. 3 चेंडूंवरती एखादा मोठा फटका आला तरी इथे मात्र बिग टोटल जरूर पाहायला मिळेल. ती मात्र जाखमता परुलपाडा संघाच्या माध्यमातून. शेवटचे चेंडू असतील 3. पाहूया 3 चेंडूंवरती काय घडतोय, काय बिघडतोय. यावेळीचा चेंडू इथे मात्र लोवर फुल टॉस पाहायला मिळाला गेला. बॅट आणि चेंडूचा नीट काहीसा संपर्क आला नाही आहे आणि या चेंडूवरती 1 धाव संख्या काही रोखू शकत नाही आहेत. 1 धाव आली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. तो म्हणजे 26 वरती. अजून या षटकातील शेवटचे चेंडू असतील ते म्हणजे 2. पाहूयात एखादा मोठा फटका बॅटमधून इथे मात्र आला जाईल का. सुंदर षटक पाहायला मिळतोय प्रणय याच्या माध्यमातून. यावेळेसचा चेंडू आता मात्र तेच तर्रार पाहायला मिळतोय. आता मात्र निर्धाव आलाय. चेंडू क्रमांक 5 देखील मैदानातून संपुष्ट होईल. धाव फलकावरती धावसंख्या ही 26 पाहायला मिळतोय. शेवटचे षटक प्रगती पथावरती पाहायला मिळतोय आणि या इनिंग मधील शेवटचा चेंडू जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस मोठा फटका मारायचा होता. झेल काही क्षेत्ररक्षक येईल आणि इथे मात्र झेल टिपला जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 24 चेंडूचा खेळ मैदानावरती उभारला गेला आणि धावफलकावरती धावा 27 उभारल्यात आणि बॉक्स तत्पूर्वी कॉल करतोय यशवंतदेव सासवणे अगेन्स्ट दिलदार बागदंडा. दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे. आपण सेकंड इनिंग सुरू व्हायच्या अगोदर सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडायच्या अगोदर टॉस करणं बंधनकारक आहे. आयोजकांच्या वतीनं मला कॉल येतोय. अन्यथा आपल्याला 3 धावांची इथे पेनल्टी दिली जाईल. यशवंतदेव सासवणे संघाचा संघनायक तसेच दिलदार बागदंडा संघाचा संघनायक आपण लगेचच टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. अन्यथा आपल्याला 3 धावांची इथे पेनल्टी दिली जाईल. दिलदार बागदंडा सासवणे संघाचा कर्णधार अवेलेबल आहे आणि दिलदार बागदंडा संघाचा देखील कर्णधार. माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि ते अगदी लवकर इथे आलेले आहेत. मी मंडळाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार मानतोय. कारण खऱ्या अर्थानं सूचना दिल्यानंतर त्याचं पालन करणं, क्विक पालन करणं, लवकरात लवकर पालन करणं याचं उत्तम उदाहरण मी नक्कीच पाहतोय दिलदार बागदंडा संघाचे खेळाडू. सर्वांचं मी स्वागत करतोय आणि कर्णधाराला विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर 26 धावसंख्या उभारल्यात आणि 27 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे आवाज संघासमोर. धन्यवाद. 1 मिनिट प्रितेश, टॉस करून घेऊया आपण. यशवंतदेव सासवणे श्रीकुमार राऊत यांना विनंती करतोय आपण नाणेफेक करून घ्या. या आपण व्यासपीठा टॉस बॉक्स मध्ये या. आजच्या दिवसातील पहिल्या लढतीचा अंतिम सामना या मैदानावर होणार आहे. यशवंतदेव सासवणे. सामना 4 षटकांचा असणार आहे. नवीन चेंडू असणार आहेत.
आणि कंपल्सरी चेस हा एक नियम आहे स्पर्धेचा. हेड अँड टेल आहे. स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी बनवलेला आहे. टेल, इट इज अ टेल. टॉस पडलेला आहे. आयोजकांनी टॉस कसा उडवा टॉस जिंकल्यात दिलदार बागदंडा. काय प्रथम क्षेत्ररक्षण की फलंदाजी असेल? क्षेत्ररक्षण. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण असणाऱ्या या मैदानाचा विचार केला तर किती धावांपर्यंत टोटल मारायची तुमचं टार्गेट असेल? त्यांना 40 ते 35 हॅलो हॅलो रोखायचं असेल. 40 ते 35 धावांवर त्याला रोखायचं असेल आणि तुमच्याकडे तितक्या ताकदीचे गोलंदाज आहेत. तर वेल डन, बेस्ट ऑफ लक इन दिस मॅच. तो विनंती करतोय अर्थात यशवंत सासवणी संघाच्या संघनायकाला, आपण या. नाणेफेक पराभूत झालेला आहात. प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत टोटल तुम्ही अचीव करणार? 50 धावांपर्यंत आम्ही टोटल करू. 50 धावांची टोटल अचीव करत असताना या मैदानावर या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच आहे, दरवर्षीप्रमाणे आयोजन चांगलंच आहे. याने सर्वांनी आयोजन चांगलंच केलेलं आहे. यावर्षी तुम्हाला काय वेगळेपण या आयोजनामध्ये जाणवतंय? यावर्षी नक्कीच यूट्यूब लाईव्ह आहे. धन्यवाद. तर टेनिस क्रिकेट लाईव्हची स्पर्धा आपण बघतोय. तर वळतोय कॉम्बॉक्सकडे. धन्यवाद प्रितेश पाटील. थँक्यू सुजित. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. आपण पाहतोय 2 सलामीचे फलंदाज पाहायला मिळतात. सौरभ गवाणकर आणि त्याच्या साथीला गौरव राहुल. दोन्ही फलंदाज या वर्षीच्या हंगामात तुफानी फॉर्म मध्ये आहेत. 27 धावांचं लक्ष समोर आहे. असं म्हणतात की क्रिकेटमध्ये ज्या ज्यावेळी लो स्कोरिंग मॅचेस होतात ना, त्या मॅचेस उत्कंठावर्धक ठरतात. पण सौरभ गवाणकर सारखा एक टेक्निकली साऊंड आणि त्याच वेळेला गौरव राहुल सारखा एक तडकेबंद फलंदाजी करणाऱ्या फलंदाज समोर असताना पाहूया जाखमाता परोडपाडा संघाचे गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. या मॅच मध्ये पाहूया एकंदरीत चित्र कशा पद्धतीने असणार. गोलंदाजी मार्क वरती मात्र आपण पाहतोय जीतू सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू लेग ब्रेक पाहायला मिळतो. अत्यंत चांगल्या पद्धतीने मात्र आपण पाहतोय जीतूने या डावाला प्रारंभ केला असं म्हणावं लागेल. पहिला चेंडू अगदी योग्य टप्प्यावर टाकलाय. जीतूकडे जर आपण पाहिलं चांगलं व्हेरिएशन आहे. तो फ्लिपर टाकतो, तो लेग स्पिन टाकतो, तो गुगली सुद्धा टाकतो. याच दरम्यान सन्मान्य सलमान कौर यांचं स्वागत होतंय. विनंती करतोय उत्तम राऊत, आपण श्री सन्मान यांचं स्वागत करायचं आहे. ओव्हर टू प्रितेश पाटील. निश्चितपणे आपण पाहतोय जीतू सुद्धा पहिल्या षटकामध्ये आपल्या बुटांमध्ये असलेली जादू, आपल्याकडे असलेली कलात्मकता कसं अत्यंत सुंदरपणे मैदानावरती दाखवतोय. गौरव राहुल खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं या वर्षीच्या फॉर्म हंगामामध्ये तुफानी फॉर्म मध्ये आहे. त्याला कशा पद्धतीने रोखणार पाहूया जीतू आता. what a fantastic and phenomenal bowling by जीतू. तो मात्र त्याचा क्लास, त्याचा दर्जा मैदानावरती दाखवून देतोय आणि मैदानामध्ये जीतूची गोलंदाजी खऱ्या अर्थानं बहरात आले. अगदी बहरदार गोलंदाजी तो करतोय. उल्लेखनीय गोलंदाजी पाहायला मिळतं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपण पाहतोय जीतूच्या माध्यमातून. तर सन्मान्य उत्तम राऊत, आपण श्री सलमान सर यांचं स्वागत करायचं आहे. अप्रतिम, एक्सलंट, फंटास्टिक, फॅब्युलस. जीतू मात्र मैदानावरती कहर करतोय. अगदी दर्जात्मक गोलंदाजी करतोय. एक हिडन टॅलेंट म्हणावं लागेल. अप्रतिम मारा, अप्रतिम मारा. आम्ही जरी 27 धावा केल्या असल्या ना, तरी ही या 27 धावा करण्यासाठी पूर्णपणे झगडण्यास प्रवृत्त करू. या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळते. ते गोलंदाजी करणारा संघ अर्थात जाखमाता परोडपाडा संघाकडून विचगुष वृत्ती, त्यांच्यामध्ये असलेली खडूस वृत्ती मैदानावर दाखवत आहेत. सौरभच्या बॅटमधना फटका आलाय मोठा जरूर, परंतु कमनशिबी म्हणावं लागेल. जर विद्युत वाहक तारा नसता तर नो डाऊट या चेंडूवरती षटकार असता, परंतु दुर्दैव म्हणावं लागेल. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं संपुष्टात आले. पहिल्या षटकात केवळ 3च धावा आल्यात. जाखमाता परोडपाडा संघाने अगदी वेल बिगन केला. ड्रीम स्टार्ट
प्रॉमिसिंग स्टार्ट पाहायला मिळाला. जितू या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये अगदी प्रभावी कामगिरी केली, इफेक्टिव्ह गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये लेग स्पिनरला गोलंदाजी देण्याचा निर्णय जो होता ना कर्णधाराचा, तो मात्र जितूने सार्थ ठरवलाय. पहिलं षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने आले जाकमाता परुळपाडा संघासाठी, पण साई आवाज संघाला मात्र इथून कमबॅक करावं लागेल. क्रिकेटमध्ये नेहमी तुम्ही कमबॅक कसा करता याला सुद्धा फार महत्वाचं असतं. सौरभ गवाणकर सारखा फलंदाज आपण पाहतोय ज्याच्याकडे पोटेन्शियल टॅलेंट भरपूर आहे. मागच्याच आठवड्यात 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचे किमान सुद्धा त्याने केले, पण आज कुठेतरी तो अडखळत खेळत असताना पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्स युक्त फलंदाजी त्याला करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 आणि गोलंदाजी मार्कवर साहिल सुर्वे. एक 30 टनार गोलंदाज, भन्नाट वेगाने गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू यंगस्टर आहे, परंतु यंदाच्या हंगामात याही खेळाडूने प्रभावी करणारी कामगिरी केलेली आहे. तो साहिल सुर्वे आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र आपण पाहतो आउटसाइड ऑफ द स्टंप पाहायला मिळतोय. 4 धावा आता धावफलकार लागलेल्या आहेत. मॅच अत्यंत समान अवस्थेत पाहायला मिळते, अगदी बॅलन्स मॅच इथे पाहायला मिळते. पहिल्या षटकात जितूने करामत केली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय साहिल खऱ्या अर्थानं वेगाचा राजा, 30 टनार गोलंदाजी करण्यात माहिर असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय. स्लोअर वन सबमरीन चेंडू येते मात्र आपण पाहतोय फलंदाज सौरभला पूर्णपणे संभ्रमात आणि बुचकाट टाकणारी गोलंदाजी पाहायला मिळते. मैदानावरती धावा येत नाहीयेत. मागील मॅच मध्ये धावा जरूर आल्या, पण आता मात्र अचानकपणे येते. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. प्लेड ऑन झालाय सौरभ गवाणकर. बिग ब्लो, मोठा धक्का. आणि दक्षिण राऊत यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुष्कराज म्हात्रे, हॅलो डीजे. पुष्कराज म्हात्रे आणि दक्षिण राऊत यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मैदानामध्ये मात्र आपण पाहतोय अगदी खडूस वृत्ती दाखवले जाकमाता परुळपाडा संघाने. दोन्ही गोलंदाजांनी अगदी भेदक मारा केलाय आणि भेदक माराच्या बळावरती मात्र आपण पाहतोय साई आवाज संघाला पूर्णतः स्ट्रगल करण्यास भाग पडले. साई आवाज संघासाठी धावा येत नाहीयेत आणि धावा न येणं खऱ्या अर्थानं साई आवाज संघासाठी चिंतेचं कारण आहे. साई आवाज संघ पूर्णपणे नैराश्याच्या गर्दीत आहे. अशा वेळी त्यांना आवश्यक आहे मोठ्या फटक्यांची. आक्रमक फटकेबाजी करणं साई आवाज संघासाठी खूप गरजेचं आहे. यावेळी ती फटकेबाजी करणार कोण हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालाय, कारण कोणताही खेळाडू आपण जर पाहिलं ना त्या फॉर्म मध्ये आज पाहायला मिळत नाहीये. पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय फटका जरूर मोठा आलाय. क्षेत्ररक्षक आहे ते जल टिपला गेलाय. सेकंड विकेट इन अ रो. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क असं म्हणतात ना, ते परुळपाडा संघाने आज करून दाखवले. विक्रम ठोकतो यावेळी चेंडूला. क्षेत्ररक्षक जरूर आलाय आणि ते मात्र आपण पाहतोय हॅट्रिक. उत्तम राऊत यांच्याकडून हॅट्रिक साठी रोख 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. धन्यवाद.
मी आधीच म्हटलं होतं या खेळाडूकडे पोटेन्शियल भरपूर आहे, त्याने मात्र मैदानावरती ते करून दाखवलं. हॅट्रिक किती संपादन केले. प्रणय राणे नवीन फलंदाज पाहायला मिळतो आता बॅटिंग बॉक्स वरती. चांगला चेंडू आणि येते. पुन्हा एकदा संधी क्रिएट केली होती, परंतु या पद्धतीच्या कॅचेस या पकडल्या जात नाही तर त्या हातात चिपकल्या जातात. चांगली गोलंदाजी, खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीमध्ये असलेला दर्जा, क्लास, दर्जा आणि त्याने अत्यंत अफलातूनपणे मैदानावरती आज दाखवून दिले. साई आवाज संघाचे बॅटिंग लाईनअप खूप खोलवर आहे, पण त्यांना मात्र प्रत्येक धावेसाठी संघर्ष, स्ट्रगल करण्यास भाग पडले. स्लोवर वन बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळालाय. चेंडू मात्र आपण पाहतोय डिक्लर रिझन जिथे जात असताना इथे मात्र 2 धावा मिळाल्या चेंडूवरती. जरूर संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं संपुष्टात आले आणि धावफलकावरती 6 धावा. साहिल याला हॅट्रिक साठी उत्तम राऊत यांच्याकडनं 500 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. धावफलकावरती केवळ 6 धावा आल्यात. क्रिकेटला म्हटलं जातं ना की या खेळाचा अंदाज वर्तवणं खूप कठीण आहे, तेच मैदानावरती पाहायला मिळते. असं वाटलं की 27 धावा केल्यानंतर साई आवाज संघ 1 ते 2 ओव्हरमध्ये या धावा चेस करेल, पण कुठेतरी साई आवाज संघाकडे चांगले बॅटिंग ऑर्डर असताना सुद्धा आपण पाहतोय त्यांची टॉप ऑर्डर पूर्णतः नेस्तानाबूत झाले. त्यांचे खऱ्या अर्थानं पहिल्या फलीतील फलंदाज मैदानातून तंबूत परतलेत. अशा वेळी साई आवाज संघाला आपल्या खेळण्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये बदल करावा लागेल. ते म्हणतात ना क्रिकेट इज गेम ऑफ क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. त्यामुळे कुठेतरी ही स्ट्रॅटेजी चेंज करावी लागेल. गौरव राहुलकडे ती कॅपॅसिटी आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. जर का एखादा मोठा फटका त्याच्या बॅट मधनं आला तर तो पूर्णपणे सामन्याचं चित्र पलटवू शकेल. पण त्याच वेळी परुलपाडा संघाकडून होणारी गोलंदाजी सुद्धा तितकीच अत्यंत दर्जेदार, अतुलनीय आहे. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 30 घेऊन अक्षय आलाय. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय. पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. एज लागलेली आहे आणि चेंडू मात्र आपण पाहतोय डिक्लर रिझनला. चांगली गोलंदाजी. ओहो, येथे खूप मोठी चुकी. हा कॅच टिपणं बंटीसाठी खूप महत्वपूर्ण होती, कारण गौरवचा कॅच सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रकार आहे. येथे हाफ चान्सेस सुद्धा फुल चान्सेस मध्ये कन्व्हर्ट करावे लागतील. खऱ्या अर्थानं हा कॅच सुटल्यानंतर पाहूया आता गौरव कशा पद्धतीने कामगिरी करेल. परंतु परुलपाड संघाचे हे जे फिरकी गोलंदाज आहेत ना, ते मात्र मैदानावरती अत्यंत अफलातून कामगिरी करतायत. गौरवच्या बॅट मधून येथे मात्र आला मोठा फटका. सचिन तेथे आहे लॉंग ऑनला, त्याने टिपलाय मोठा झेल. गौरव जाल बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का टीम साई आवाज संघ. याच दरम्यान आपण पाहतोय धावफलकावरती 8 धावा लागल्यात आणि 4 खेळाडू तंबूमध्ये परतलेत. अजय पाहायला मिळतोय नवीन खेळाडू, परंतु धोकादायक जो खेळाडू होता गौरव राहुल, त्याला मात्र दूर करून आपल्या मार्गातील मोठा हर्डल्स, आपल्या मार्गातील मोठा अडथळा ते दूर केले जितू याने. ओहो, चांगली गोलंदाजी. जितू आज मात्र अक्षय चांगली गोलंदाजी इथे करतोय. चांगल्या टप्प्यावरती अक्षयची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. मॅच चालू झाली, 27 धावांचं टार्गेट होतं. असं वाटलं की परुलपाडा संघ कुठेतरी मागे जाईल, परंतु त्याने मात्र जो काही आज खेळ दाखवला ना, तो अगदी आउटस्टँडिंग आहे, एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. अगदी टॉप क्लास गोलंदाजी ते मात्र करत असताना पाहायला मिळतात. दमदार गोलंदाजी त्याने अद्यापर्यंत सादर केलेली आहे. प्रणयच्या बॅट मधून फटकालाय मोठा, कॅच होण्याची पॉसिबिलिटी. अँड यस इट इज वन मोर विकेट डाउन. विकेट्स आर फॉलिंग लाईक पॅक ऑफ अ कॅट्स.
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे पूर्णतः साई आवाज संघ गडगडलेला आहे. कोणताही खेळाडू खेळपट्टीवरती ठाण मांडताना पाहावा मिळत नाहीये. ओहो, इथे मात्र आपण पाहतोय अजून एक चांगला चेंडू आणि येथे मात्र दीपक सुद्धा जाईल तंबू मध्ये परत. काय गोलंदाजी चाललंय मैदानावरती. टॉप क्लास परफॉर्मन्स सादर केलाय परुरपाडा संघाच्या गोलंदाजांनी. पुष्कराज म्हात्रे आणि रक्षण राऊत या मान्यवरांना विनंती आहे, आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. माझा आवाज सन्मान्य मान्यवरांपर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून प्लीज या, आपण व्यासपीठावर बसून घ्या. आणि विनंती करतो ते झाडाखाली प्रेक्षक बसलेत, त्या प्रेक्षकांना एक विनंती आहे, आपण ज्या खुर्च्यामध्ये बसलेत त्या खुर्च्या खेळाडू कक्षाच्या आरक्षित खुर्च्या आहेत, त्यामुळे त्या खुर्च्या त्याच जागेवर नेऊन ठेवा, अन्यथा आमच्या स्वयंसेवक येऊन तुम्हाला तिथून उठवतील. कारण तुम्ही मान्यवर आहात आणि तुम्हाला इथून उठवलेलं आम्हाला चांगलं वाटणार नाही आहे. त्या खुर्च्या प्लेयर लोकांसाठी आहेत, अर्थात खेळाडू कक्षांच्या खुर्च्या आहेत, त्या आपण इथे कृपया करून पॅन्डॉलमध्ये ठेवायच्या आहेत आणि तिथे पाहिजे आसनस्थ व्हायचं आहे. मैदानावरती अगदी थक्क करणारी गोलंदाजी पाहतोय. 6 चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये केवळ 9 धावा आल्यात. यावरून परुरपाडा संघाची गोलंदाजी किती दमदार आहे याचा अंदाज येतोय. राज आलाय. पहिला चेंडू मात्र टिकलर रिसनला. एकच धाव मिळत असताना पाहायला मिळते साई आवाज संघ अजूनही मॅच मध्ये आहे. जर का येथे 2 मोठे फटके आले, 5 चेंडू मध्ये 2 मोठे फटके, तर साई आवाज संघ सुद्धा हा सामना जिंकू शकेल. परंतु फलंदाजामध्ये तो कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. ती पॉझिटिव्हिटी, ती सकारात्मकताने जर फलंदाजीने बॅटिंग केली तर ते सुद्धा जिंकू शकतात. इथे मात्र याची आवश्यकता. चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी खूप दूरवरनं हा चेंडू लपेटला होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल मिळते आणि आता मात्र विजयासाठी 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. परेश करे पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती. हा चेंडू अत्यंत महत्वाचा असणार आहे दोन्ही संघांसाठी. पाहूया कशा पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर करणार आहे ते गोलंदाज राज कुंजाय. चेंडू आला आहे चांगला. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. धाव फलकावरती आतापर्यंत केवळ 13 धावा आल्यात आणि जाक माता परुरपाडा संघाने जो परफॉर्मन्स सादर केलाय ना, तो अत्यंत दमदार, तगडा, अविश्वसनीय आणि अवर्णनीय या पद्धतीचा पाहायला मिळाला या संपूर्ण मॅच मध्ये. हा चेंडू सुद्धा अगदी चांगला. कमालीची गोलंदाजी, धारदार मारा, तिखट मारा, भेदक मारा. हॅलो, 1 मिनिट प्रितेश, तुला थोडंसं सारखं डिस्टर्ब करायला लागतंय कारण इथे मान्यवर आलेले आहेत. शेवटचा चेंडू विजयासाठी मात्र आपण पाहतोय 13 धावसंख्येची आवश्यकता. धन्यवाद. चेंडू आलाय चांगला आणि 27 धावसंख्येचं टार्गेट असताना मात्र आपण पाहतोय तब्बल 12 या धावसंख्येने जाक माता परुरपाडा संघाने एक अप्रतिम असा सामना जिंकलाय. आणि खऱ्या अर्थानं एकीचं बळ काय असतं हे त्यांनी दाखवून दिलं. 4ही गोलंदाजीने केलेली भन्नाट गोलंदाजी आणि त्याच गोलंदाजी बरोबर जाक माता परुरपाडा संघ ठरला या मॅचचा विजेता संघ. सन्मान्य संतोष गावड यांचा इथे सन्मान होतोय. उत्तम राऊत, अर्थात आपण पाहिलं तर ही आपली MSCB ची लाईट सप्लाय ज्यांनी आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवले, असे आमचे लाईट